मित्रांनो, जर आईच्या आशीर्वादावर प्रेम असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मी नीता, वय 28 वर्ष, लग्नाला 3 वर्ष झाली. पण माझ्या आयुष्यात खरंच कुठेतरी हरवल असं वाटतं. राजेश, माझा नवरा, बँकेत मॅनेजर आहे. सकाळी 8 वाजता ऑफिसला निघून जातो. बोलायला फक्त काम, प्रमोशन, EMI आणि रात भविष्य. माझ्याशी प्रेमाने बोलणं, माझ्या मनात काय काय चाललं हे विचारणं, ते सगळं कधीच राहिलं नाही. नुकतंच आम्ही औरंगाबादमध्ये नवीन 2 BHK फ्लॅट घेतला. घर चांगलं आहे, स्वच्छ, उजळ, मोठ्या खिडक्या, पण भिंतींचा तो जुना पांढरा रंग मला खूप कंटाळवाणा वाटत होता. म्हणून मी एका पेंटरला बोलावलं. त्याचं नाव राहुल. सकाळी 3 वाजता दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. समोर एक तरुण उभा होता. उंची साधारण 5 फूट 10 इंच, बारीक पण मजबूत शरीर, कामान घडलेलं, पांढरी टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. चेहऱ्यावर 3-4 दिवसांची हलकी दाढी, डोळे खंबीर. 3-4 दिवसांची हलकी दाढी, डोळे खंबीर, केस थोडे अस्ताव्यस्त, पण तेही त्याला आकर्षक बनवत होते. नमस्कार मॅडम, मी राहुल. तुम्ही नीतात आहेस ना? कलरिंगच काम आहे म्हणून. हो. आत या, मी हलकेच हसत म्हणाले. तू आत आला घर बघताना त्याचे डोळे फिरले. खूप छान फ्लॅट आहे मॅडम, प्रकाश चांगला येतो, रंग चांगले दिसतील. मी त्याला सर्व खोल्या दाखवल्या. त्याच्या मागे चालताना आम्हाला त्याच्या शरीरातून येणारा हलका घाम आणि पेंटचा वास जाणवला. तो आवाजात बोलत होता, खोल, शांत. आत्मविश्वासाने आम्ही भिंतीवर कोणता कलर द्यायचा याबद्दल बोलत होतो. मी एक हलका बेस शेड आणि दुसरा सॉफ्ट ग्रे दाखवला. हा बेस कलर खूप सुंदर दिसेल, तो म्हणाला. तुमच्या या दिवाणाच्या भिंतीवर हा कलर लावला की खुली उजळून जाईल. तुम्हाला कसं वाटतं? हो, मलाही तो आवडतो. पण पूर्ण घर करायचे. ठीक आहे, 2-3 दिवस लागतील. मी एकटाच काम करणार. एकटाच? मी विचारलं. हो, एकट काम करायला मला आवडतं. शांत राहतं. मी त्याला चहा भरून दिला. तो बाल्कनीत उभा राहून चहा पीत होता. मी ते मजबूत हातकप धरून होते. बोट लांब, कामान जाडसर. मी मनात विचार करत होते, हा माणूस किती वेगळा दिसतोय. राजेश सर नेहमी बोट सूट घालतो, हा मात्र खरा कष्टाळू. मॅडम, तुम्ही एकट्या राहता का दिवसभर? त्यांनी अचानक विचारलं. हो, नवरा ऑफिसला जातो. सकाळी निघून रात्री उशिरा येतो. मी हलक्या आवाजात म्हणाले. तो काही बोलला नाही, फक्त हलकेच मान डोलावली. त्याच्या डोळ्यात एक क्षण सिंतपी दिसली. पहिला दिवस सुरू झाला. राहुल कामाला लागला. तो भिंती साफ करत होता, प्रायमर लावत होता. मी सरपालात काम करत होते, पण माझं लक्ष वारंवार त्याच्याकडे जात होतं. त्याचे हलणारे स्नायू घामाने भिजलेल्या टी-शर्ट शरीराला चिटकलेली, आणि तो जेव्हा हात वर करून वरचा भाग काम करत होता तेव्हा त्याच्या कमरेचा आकार, मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. मी एवढं लक्ष का देते? दुपारी मी त्याच्यासाठी जेवण तयार केलं. 2 रोट्या, डाळ, भेंडीची भाजी आणि ताक. त्याला बोलवलं. तो जमिनीवरच बसला. इथे ठेवल्यावर बसू नका. मी म्हणाले, नको मॅडम, असंच चालेल. मी त्याच्या समोर बसले. आम्ही बोलत होतो. तो सांगत होता की तो मुलसा आते औरंगाबादच्या 4 वर्षे झाली. बायकोने 2 वर्षापूर्वी सोडून दिलं. मुलगा नाही, एकटा राहतो. तुम्हाला एकट वाटत नाही? मी विचारलं. वाटतं, पण कामानं मन गुंतं. तर तो हसला, पण हसण्यात दुःख होतं. मीही माझ्या आयुष्याबद्दल थोडं बोलले. राजेश किती व्यस्त असतो, मला किती एकट वाटतं. नवीन घर घेतल्यानंतरही आनंद वाटत नाहीये. तो ऐकत होता, खरोखर लक्ष देऊन ऐकत होता. राजेश कधीच एवढं ऐकत नाही. जेवण झाल्यावर तो पुन्हा कामाला लागला. मी त्याला पाणी देत होते, अधूनमधून बोलत होते. संध्याकाळी 5 वाजता तो निघाला. उद्या सकाळी 9 वाजता येतो. मॅडम, ठीक आहे, काळजी घ्या. दार बंद करताना मी भिंतीकडे पाहिलं. जिथे त्याचा हात फिरला होता त्या जागेकडे मला अचानक त्याचा स्पर्श जाणवला. जणू मी स्वतःलाच विचारलं, नीता, हे काय होतंय? तू लग्न झालेले आहेस, फक्त पेंटर आहे. तो पण मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याचे डोळे, त्याची हसण्याची पद्धत, त्याचा खोल आवाज, हे सगळं मला वारंवार आठवत होतं. मी राजेशची वाट बघत बसले.
पण आज माझ्या मनात राजेश नव्हता. रात्री राजेश आला तेव्हा मी नेहमीप्रमाणे हसले, जेवण वाढलं. पण मनात मात्र राहुलच चित्र होतं. त्याने फक्त एक दिवस काम केलं होतं, पण माझ्या एकटेपणाला स्पर्श केला होता. मी विचार करत होते, उद्या तो पुन्हा येणार आहे आणि मला ते का कुतूहल वाटतंय. दुसरा दिवस सकाळी वाजता दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. राहुल आज थोडा वेगळा दिसत होता. केश नीट विंचरलेले, टी शर्ट स्वच्छ. त्याने मला पाहताच हलके हसले. नमस्कार नीताताई. आज किती दिवस काम करायचे? या नात चहा घ्या प्रथम, मी म्हणाले. तो आत आला. आज त्याने काम सुरू केलं. मी त्याला मदत करायला गेले. एका उंच भिंतीवर रंग करताना त्याला रोलर पोहोचत नव्हता. मी खुर्ची राहुल, हे धरा. मी खुर्ची पकडून उभे राहिले. तो खुर्चीवर चढला. त्याचे पाय माझ्या जवळून गेले. त्याचा एक हात माझ्या खांद्यावर येऊन पडला. तोल सांभाळण्यासाठी त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. गरम मजबूत हात. तो लवकरच हात काढून घेतला. सॉरी ताई, तो लाजऱ्यासारखा म्हणाला. काही हरकत नाही. मी हलकेच हसले. तो काम करत असताना मी अधूनमधून त्याच्याकडे बघत होते. घामाने त्याची टी शर्ट पुन्हा शरीराला चिटकली होती. त्याचे स्नायू हालत होते. मला स्वतःला समजत नव्हतं मी एवढं का बघते. मी लग्न झालेले भाई आहे, पण राजेश कधी असा घाम गाळून मेहनत करताना दिसला नव्हता. दुपारी मी जेवण तयार केलं. आज मी विशेष करून केलं होतं. चिकन करी, रोटी, सलाद. त्याला बोलावला बसाना. टेबलावर आज मी आग्रह केला. तो थोडा संकोच करत बसला. आम्ही एकमेकांसमोर बसलो. खाण्याबरोबरच बोलणं सुरू झालं. राहुल, तुमची बायको का गेली? मी हळूच विचारलं. तो शांत राहिला. मग म्हणाला, ती शहरात राहायला हवी होती. मी कष्ट करणारा पेंटर, तिला माझी मेहनत पुरली नाही. 2 वर्ष झाले. एकदा फोन आला होता, मग कधीच नाही. त्याच्या आवारात दुःख होतं. मी त्याच्या हातावर हात ठेवला, फक्त सहानुभूती म्हणून. मला वाईट वाटत होतं. तुम्ही एकटे राहता, काम करतो, रात्री थकून झोपतो. पण कधी रात्री जाग येते. मग विचार येतो, माझ्या आयुष्यात खरं प्रेम तर येणार तरी कधी? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे थेट माझ्या डोळ्यात. मी नजर काढू शकले नाही. त्या क्षणी माझ्या मनात एक हलकी लहर उठली. मी राजाशी एवढं खोल संवाद केला नव्हता. जेवण झाल्यावर तो म्हणाला, नीताताई, तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा नवरा भाग्यवान आहे. मी हसले, पण मनात विचार आला, भाग्यवान? तो तर मला वेळच देत नाही. दुपारच्या वेळी पाऊस पडला. राहुल ओला होऊन काम करत होता. मी टॉवेल आणून दिलं. अंग पुसा नाही तर सर्दी होईल. तो टॉवेल घेताना आमचे हात पुन्हा स्पर्शले. यावेळी तो हात काढला नाही. काही सेकंद आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. माझे हृदय जोरात धडधडत होते. त्याचे ओले केस, ओले ओठ आणि त्या डोळ्यातलं आकर्षण. मला एक विचित्र ओढ वाटली. तुम्हाला एकट वाटत असेल ना? तो हळू आवाजात म्हणाला. आज तो पहिल्यांदा तुम्ही अवेजी जवळचा वाटला. खूप वाटत. राहुल नवीन घर घेतलं, पण एकटपणा गेला नाही. तो जवळ आला, फक्त 1 फूट अंतर. त्याने हात पुढे केला, पण स्पर्श केला नाही. फक्त हवेत ठेवला, मी आहे ना. या काही दिवस तरी त्याचे शब्द इतके साधे, पण इतके मनाला स्पर्श करणारे होते. मी फक्त मान डोलावली. संध्याकाळी काम संपून तो निघाला तेव्हा म्हणाला, उद्या शेवटचा दिवस असेल बहुतेक. मला अचानक उदासी वाटली. उद्या एवढ्यात संपणार? हो, पण मी येत राहीन काम बघायला. तो हसला. रात्रीच्या राजस आला. मी नेहमीप्रमाणे जेवण वाढलो. तो टीव्ही बघत बसला. पण मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याचे उत्तर एका शब्दात. माझ्या मनात मात्र राहुल होता. त्याचे शब्द, त्याचा स्पर्श, त्याची मेहनत. त्याच ऐकणं सगळं वारंवार आठवत होतं. मी झोपताना विचार करत होते, हे काय होतंय नीता? तू काय करतेस? पण मनात एक गोड भावना निर्माण झाली होती. हळूहळू जणू एखाद्या फुलासारखी मी स्वतःला सांगत होते, फक्त भावना आहेत, काहीही चुकीचं नाही. 3ऱ्या दिवशी सकाळी तो आला. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू होतं. मी त्याला चहा देताना मुद्दाम जास्त वेळ थांबले. आम्ही खूप बोललो. त्याने मला त्याच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. एक छोटीशी पेंटिंग कंपनी काढायची, स्वतःचा व्यवसाय. मीही माझ्या इच्छा सांगितल्या.
तो काम करत असताना मी त्याच्या मागे उभे राहून त्याचे हलणारे हात बघत होते आणि आदराबरोबर एक गोड हळूहळू वाढणार आकर्षण. चौथा दिवस सकाळीच राहुल आला. आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी सुद्धा होती. काम जवळजवळ संपत आलं होतं. घर आता खूप सुंदर दिसत होतं. हलका बेजरंग भिंतींना एक नवी ऊब देत होता. पण माझ्या मनात एक विचित्र खळबळ उडाली होती. उद्या तो येणार नाही हे विचार येताच मला अस्वस्थ वाटत होतं. नमस्कार नीता, तो आत येताच म्हणाला. आज त्याने ताई न म्हणता सरळ नीता म्हटलं. मी हलकेच हसले. चहा घ्यायचा? हो, तुझ्याकडून दिलेला चहा खूप आवडतो. आम्ही बाल्कनीत बसलो. पावसानंतरची हवागार होती. तो चहा पीत असताना आम्ही त्याच्याकडे एकटक बघत होते. राहुल, काय झालं? उदास दिसताय? मी हळूच विचारलं. तो शांतपणे म्हणाला, उद्या काम संपेल, मग मी येणार नाही. तुला एकट वाटेल की नाही याचा विचार करतोय. माझ्या मनात एक दुखी भावना उठली. मी त्याच्या हातावर हात ठेवला. यावेळी मी हात काढला नाही. तोही आपला हात माझ्या हातात घट्ट धरून बसला. मलाही तेच वाटतंय. या 4 दिवसात मला खूप चांगलं वाटलं. तू ऐकतोस, बोलतोस, समजून घेतोस. राजेश कधी एवढं करत नाही. तो माझ्याकडे वळला. त्याचे डोळे ठेत माझ्या खोलवर शिरले. नीता, तू खूप एक व्यक्ती आहेस. आणि मीही. पण तुझ्या समोर बसल्यावर मला वाटतं जणू माझं आयुष्य दुःख कमी होतंय. आम्ही बराच वेळ बोललो. तो आपल्या गावच्या आठवणी सांगत होता. त्याच्या आई वडिलांशी, त्याच्या हाताने कमवलेल्या पैशाशी. मीही माझ्या लग्नाच्या अगोदरच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. मी शिक्षिका व्हायचं स्वप्न होतं. पण लग्नानंतर सगळं थांबलं. दुपारी जेवणानंतर तो काम करत होता. मी त्याच्या जवळ उभी राहिले. तिने एका भिंतीवर शेवटचा कोट लावला घामाने. त्याचा चेहरा चमकत होता. अचानक तो म्हणाला, नीता, तुझ्या डोळ्यात गूढ उदासी आहे. मी ती दूर करू शकलो तर. मी काही बोलले नाही. फक्त त्याच्या जवळ सरकले. आमचे शरीर एकमेकांना जवळ आले. त्याने हळूच माझा हात धरला आणि आपल्या छातीवर ठेवला. त्याची धडधड मी स्पष्ट ऐकू शकत. जोरात, वेगाने तुझी धडधड ऐकू येते. मी कुजबुजले. कारण तू जवळ आहेस, तो म्हणाला. त्या क्षणी मी त्याच्या छातीवर डोक टेकवलं. त्याने एक हात माझ्या पाठीवर हळूहळू फिरवला. स्पर्श प्रेमळ होता, आदराने भरलेला. आम्ही असेच काही मिनिट उभे राहिलो. बोलणं बंद झालं होतं. फक्त एकमेकांच्या उभेचा अनुभव घेत होतो. मग आम्ही दिवाण्यावर बसलो. तो माझ्या बाजूला बसला. मी त्याच्या खांद्यावर डोक टेकवलं. त्याने माझ्या केसात बोट फिरवली. खूप हळू, प्रेमाने. राहुल, हे बरोबर आहे का? मी डोळे मिटून विचारलं. मला माहीत नाही नीता, पण जे मनाला बरं वाटतंय ते चुकीच असू शकत नाही. त्याचे शब्द इतके प्रामाणिक होते की माझे डोळे भरले. मी त्याला घट्ट बिलगले. त्याने माझ्या कपाळावर हलका किस केला. त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक गोड थरथर उठली. आम्ही एकमेकांच्या कुशीत पडलो. तो मला घट्ट धरून होता. मी त्याच्या छातीकडे हात ठेवून त्याची धडधड ऐकत होते. तू मला विशेष वाटतेस, तो माझ्या कानात कुरबुजरला. मी रोज तुझ्याशी बोलायला येईन. काम नसलं तर मलाही येथेच हवंय, मी म्हणाले. आम्ही तासभर असेच बोलत होतो. छोट्या छोट्या गोष्टी. तो मला हसवत होता. मी त्याला प्रोत्साहन देत होते. त्याच्या मनतीच कौतुक करत होते. तो मला सांगत होता की मी किती सुंदर आहे, किती समजवतदार आहे. संध्याकाळ झाली तेव्हा तो निघण्याच्या तयारीत करत होता. मी त्याच्या हात धरला. अजून थांब. तो थांबला. आम्ही पुन्हा एकमेकांना मिठी मारली. यावेळी मिठी जास्त घट्ट होती. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, नंतर गालावर हलके हलके स्पर्श करत होते. मी त्याच्या मानेभोवती हात टाकले. आमच्यात प्रेम, ओढ आणि भावने आणि जवळ इतकी वाढली होते. तो निघाला तेव्हा म्हणाला, उद्या शेवटचा दिवस, पण आपली कहाणी संपणार नाही. मी दार बंद केलं आणि भिंतीकडे पाहिलं. नवीन रंग चमकत होता. माझं मनही ही नव्या रंगात रंगलं होतं. राहुलने फक्त भिंती रंगवल्या नव्हत्या, तर माझ्या एकटेपणाला, माझ्या भावनांना एक नवी ऊब दिली होती. मी स्वतःला विचारलं, हे प्रेम आहे का?
हे फक्त एकटेपणाची ओढ, पण हे जे काही असो ते मला खूप खरं आणि गोड वाटत होतं. शेवटचा दिवस सकाळची माझ्या मनात अधिक विचित्र अस्वस्था होती. आज राहुल शेवटचं काम संपवणार होता. घर पूर्ण रंगलेलं दिसणार होतं, पण माझ्या मनात एक रिकामीपणा भरून राहिला होता. दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. राहुल उभा होता. आज त्याचा चेहरा थोडा गंभीर होता. त्याने मला पाहताच हलके स्मृती केलं. नमस्कार नीता, आज शेवटचा दिवस. या ना, चहा घे प्रथम, मी म्हणाले. माझा आवाज थोडा कापला. आम्ही दोघे सपाघरात बसलो. तो चहा पीत असताना मी त्याच्याकडे एकटक बघत होते. या 4 दिवसात तो फक्त पेंटर नव्हता. तो माझा ऐकणचरा समजून घेणारा, माझ्या एकटे मनाला स्पर्श करणारा माणूस बनला होता. नीता, घर खूप सुंदर दिसते. आचा, तो तुझ्यामुळेच आलंय, मी हळूच म्हणाले. तो हसला, मग गंभीर झाला. मी निघून गेल्यावर तुला एकट वाटणार नाही ना? मला रडू आलं. मी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, वाटेल, खूप वाटेल. या 4 दिवसात मी जेवढं बोलले, जेवढं मन मोकळं केलं, ते राजश्री कधीही केलं नव्हतं. तो माझ्या हातावर आपला दुसरा हात ठेवून म्हणाला, मला हे तेच. तुझ्या समोर बसल्यावर मला वाटतं मी एकटा नाही. तू मला एक नवीन आशा दिलीस. आम्ही बराच वेळ बोललो. तो उठला आणि कामाला लागला. मी त्याच्या मागे फिरत होते. अधूनमधून पाणी देत होते, टोवेल देत होते. शेवटच्या भिंतीवर तो रंग लावत असताना मी त्याच्याजवळ उभी राहिले. त्याने हात खाली केला आणि माझा हात धरला. नीता, मी तुझ्याशी खोट बोलणार नाही. मला तुझ्यावर प्रेम बसले, फक्त शारीरिक नाही, मनापासून. माझे डोळे पाणवले. राहुल, मी तुझ्याशिवाय आता हे घर रिकाम वाटेल. तो काम संपून दिवाणावर बसला. मी त्याच्या बाजूला, मला जवळ ओढलं. मी त्याच्या छातीवर डोक टेकवले. त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याच्या हाताची ऊब, त्याची धडधड, त्याचा श्वास, सगळं मला पूर्णपणे जाणवत होतं. मी तुला कधीही त्रास देणार नाही. तो माझ्या केसात बोट फिरत म्हणाला, तू लग्न झालेली आहेस, हे मला माहिती आहे. मी फक्त तुझं मन हवंय. जेव्हा तुला एकट वाटेल तेव्हा फोन कर, मी येईन. मी त्याच्या छातीवरून वर पाहिलं. आमचे डोळे एकमेकांवर खोल मिसळले. त्याने हळूच माझ्या कपाळावर किस केला, मग गालावर. मी त्याच्या मानेभोवती हात टाकले आणि त्याला घट्ट धरून राहिले. आम्ही असे बराच वेळ एकमेकांच्या कुशीत बसलो. शब्द नव्हते, फक्त भावना बोलत होत्या. मला खूप विशेष वाटते नीता, तू. कुजबुजला हसणं सगळं मी त्याच्या कानात म्हणाले. तूही मला नवीन ऊब दिलीस. मी एवढं एकट कधीही जाणवलं नव्हतं, जितक इतक या 4 दिवसात जाणवलं. नवढं एकट कधीही जाणवलं. संध्याकाळ झाली. तो निघण्याच्या तयारी करत होता. मी त्याचे एक छोटीशी गिफ्ट दिले, एक छोटा प्लांट. हे घरात ठेव, मला आठवण येईल. तो गिफ्ट घेताना त्याचे डोळे ओले झाले. धन्यवाद, मी हे जपून ठेवेन. तो निघाला तेव्हा दारात उभा राहिला. आम्ही एकमेकांना शेवटची मिठी मारली. या मिठीत सगळं होतं, प्रेम, ओढ, दुःख, आशा. त्याने माझ्या ओठावर हलका प्रेमळ किस केलं. ते किस खूप गोड आणि भावनिक होतं. आम्ही काही क्षण असे एकमेकांना घट्ट धरून राहिलो. मी जातो, पण दूर नाही, तो म्हणाला. मी वाट बघेन, मी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले. तो गेल्यावर मी घरात फिरले. नवीन रंगलेल्या भिंती चमकत होत्या प्रत्येक भिंतीवर. त्याचे हात फिरले होते. मी दिवाणावर बसले आणि रडले, पण ते दुःखाचं रडणं नव्हतं, ते भावनिक पूर्णतेच रडणं होतं. राजेश अत्रे आला तेव्हा मी नेहमीप्रमाणे हसले, पण आतून मी बदलले होते. राहुलने मला एक नवीन ओळख दिली होती. मी फक्त नवऱ्याची बायको नाही, तर मी एक स्त्री आहे जिला प्रेम, लक्ष आणि समजूत हवी असते. आता हे नवीन घर मला रंगलेलं वाटतं. भिंती नव्या रंगात आहेत आणि माझं मनही रावळशी हे नात. असं पुढे जाईल माहीत नाही, पण जे काही आहे ते खरं, गोड आणि भावनिक आहे. कधी कधी प्रेम अनपेक्षितपणे येतं, एका पेंटरच्या रूपाने. नवीन रंग रंगवताना मी बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहिला आणि मनात म्हणाले, राहुल, तुम्हाला रंगवलंयस मित्रांनो. मला आशा आहे की तुम्हाला कथा आमची आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया
नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार सर.